मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सावित्रीला तिच्या वडिलांनी सांगितलेलं असतं की जावई बापूंना शिक्षण घ्यायचं आहे तर घेऊ दे, पण ते ख्रिस्त धर्मामध्ये जाणार नाही, ही जबाबदारी तुमची. तेव्हा इथे सावित्रीने ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडायचं ठरवलेलं असतं. जेव्हा इथे ज्योती झोपलेला असतो तेव्हा ती कपाळाला विभूती लावते. त्याचबरोबर पुस्तक वाचता वाचता इथे ज्योतीला झोपायची सवय आहे. ते पुस्तक त्याच्या पोटावरतीच असतं. ते ती बाजूला काढून ठेवते. त्याला डोळे भरून बघते आणि मग ती आपल्या रूमकडे जाते. तेव्हा सकाळी आरडाओरडा करत राणोजी आणि रखमा हे दोघेजण आलेले असतात. राणोजी म्हणत असतो, दादा ये दादा. तेव्हा गोविंद काका बाहेर येतात आणि म्हणतात, काय झालं देवा? तेव्हा राणोजी म्हणतो, काय झालं काय काय झालं, आता हे तू मलाच विचार. अरे बाबा, शिरपत शेषाद्रीचं काय झालं तू ऐकून आहेस ना? तेव्हा दादा म्हणतात, हो रे हो, खूपच वाईट झालं ना बिचाऱ्याबरोबर. त्याच्या भावाने इथे आता ख्रिस्त धर्म घेतला आणि शिक्षा मात्र त्याला भोगायला आली. तेव्हा इथे राणोजी म्हणत असतो, अरे बाबा, त्याने फक्त धर्म स्वीकारला आणि त्याच्या घरी फक्त शिरपत गेला तर त्याला एवढी मोठी शिक्षा दिली का, तर तो बाटला म्हणून. अरे बाबा, आपला ज्योती तर मिशनरी शाळेत जातो. तू विचार कर, त्या लोकांना ही गोष्ट कळली तर काय होईल ते. तेव्हा इथे रखमा म्हणत असते, नाहीतर काय, म्हणजे पुतण्या चुकला तर चुलत्याला शिक्षा होणार नाही का? तेव्हा सावित्री म्हणते, हे बघा, तसं काय बी नाही होणार. तेव्हा रखमा म्हणते, घ्या, तसं काय बी नाही होणार. अगं बाई, तू त्याच्यावरती लक्ष ठेव, नाहीतर आता मिशनरी शाळेत जातोय, थोड्याच दिवसात ख्रिस्त नाही झाला म्हणजे मिळवलं. बाई, तू त्याच्यावरती लक्ष ठेव, नाहीतर कसं आहे, माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला शिक्षा व्हायची, चुलता म्हणून. तेव्हा इथे रखमा आणि राणोजी दोघेजण नेहमीप्रमाणे तमाशा करून निघून गेलेले असतात. मात्र दादा आणि सावित्री दोघांना सुद्धा टेन्शन आलेलं असतं. सावित्री ज्योतीची वाट बघतच बसलेली असते. तेव्हा तिला इथे आता शास्त्री जे काही बोललेला असतो ना, ते आठवत असतो की तुझा भाव हा ख्रिस्त झाला, तू मायकलच्या घरी गेलास, तिथे राहिलास, खाल्लास, पिल्लस, झोपलास, म्हणजे तू बाटलासच. आणि हे शब्द आता सावित्रीला आठवत असताना ती आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. तिचं लक्ष नसतं की ज्योती आलाय की नाही आलाय. आणि सावळी आता त्या खुणेपर्यंत पोचलेली असते. आणि तेव्हा इथे ज्योती आलेला असतो. ज्योती आल्या आल्या सावित्री उभी राहते, त्याच्याकडे हसून बघते, लाजत असते, पण आज तसं काही होत नाही. तिची आता तंद्री लागलेली असते. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री काय झालं सावित्री? तेव्हा सावित्री म्हणते, नाही नाही, काही नाही. त्यानंतर रात्रीच्या वेळेला ज्योती अभ्यास करत बसलेला असतो. नेहमीप्रमाणे सावित्री येते दारामधून, त्याला लपून छपून बघून निघून जाते. त्यानंतर इथे ती नेहमीप्रमाणे त्याच्या वेळेवरती येऊन त्याची वाट बघत असते. ज्योती आता घरी आलेला असतो. पुन्हा तो सकाळी शाळेत गेलेला असतो. पुन्हा संध्याकाळी येण्याच्या वेळेला ती बाहेर येऊन त्याची वाट बघत असते. तर हा आता शाळेचा आणि वाट बघण्याचा दिनक्रम त्यांचा सुरूच असतो. तर इथे आता संध्याकाळच्या वेळेला सावित्री अंगणामध्ये छान अशी रांगोळी काढत असते. त्याच्यामध्ये रंग भरत असते. आणि तेवढ्यातच मागून आता ज्योती आलेला असतो. ज्योती सावित्रीकडे बघतो आणि तिला खूपच प्रेमाने सावित्री अशी हाक मारतो. तेव्हा इथे सावित्री त्याच्या येण्याच्या इथे पायाच्या आवाजावरूनच तिने ओळखलेलं असतं की ज्योती आलेला आहे. आणि जेव्हा तिला सावित्री अशी ज्योतीने हाक मारलेली असते तेव्हा ती खूपच जास्त लाजायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, ती मागे वळून जेव्हा बघते तेव्हा इथे ज्योती आता मोठा झालेला असतो. कारण आता मधला अध्याय सुरू झालेला आहे. त्यामुळे इथे ज्योती आणि सावित्री दोघेही जण आता मोठे झालेले दाखवलेत. तेव्हा इथे ज्योतीने तिला हाक मारल्यानंतर लगेचच ती उठून उभी राहते आणि इथे ज्योतीला म्हणत असते, ती जी सावळी आहे ना, ती खुणेपर्यंत यायला खूपच जास्त उशीर होतो. पूर्ण दिवस वाट बघण्यातच जातो माझा. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हो का, मग तसं सांगायचं त्या सावळीला. तेव्हा ती म्हणते, सावळी आता माझं काही ऐकत नाही आहे, ती आता ऐकण्याच्या पलीकडे गेली. त्यामुळे आता जे काही सांगायचं आहे ते त्या माणसाला सांगते. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, अच्छा,
माणूस ऐकण्याच्या पलीकडे नाही गेला ना? तो ऐकून घेईल का? तेव्हा सावित्री म्हणते, हो, माणूस ऐकून घेईल. तेव्हा ज्योती म्हणतो, कोण आहे तो माणूस? सावित्री म्हणते, ते काय माझ्या समोरच उभा आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, मग काय सांगायचं आहे? तेव्हा सावित्री म्हणते, लवकर येत जावा की, मला लई आठवण येते. असं म्हणाल्यानंतर ज्योती काही बोलायला जाणार तेवढ्यातच सावित्री लाजून घरामध्ये पळून जाते. त्यानंतर ती इथे छान तयार झालेली असते आणि धाग्याच्या साहाय्याने ती आपल्या कपाळाला कुंकू लावत असते. आणि कुंकू लावत असताना ती खूपच सुंदर दिसत असते, छान तयार झालेली असते. ते बघून ज्योती आता मागे उभा राहिलेला असतो आणि तिच्या ह्या कुंकू लावण्याच्या पद्धतीचं खूपच जास्त कौतुक करतो आणि ती छान दिसत असते. तर इंग्लिशमध्ये तिला कॉम्प्लिमेंट देतो की वंडरफुल. तेव्हा सावित्री म्हणते, काय, कसलं फूल? तेव्हा ज्योती काहीच बोलत नाही, सरळ तिथून निघून जातो. तेव्हा सावित्री म्हणत असते, घ्या, हे पण ना इंग्लिशमध्ये काहीतरी बोलतात जे मला कळतसुद्धा नाही आणि त्याचा अर्थ न सांगता लगेच निघून जातात. तेव्हा तिच्या कुंकवाचा करंडा गायब झालेला असतो. तेव्हा ती म्हणते, अरे देवा, कुंकवाचा करंडा कुठे गेला? तेव्हा ती आजूबाजूला बघते तर इथे आता गणूने तो करंडा चोरलेला असतो. हा गणेश म्हणजे पारूचा आणि राजाराम दादांचा मुलगा. तेव्हा सावित्री म्हणते, ए गणू, माझा कुंकवाचा करंडा दे. तो म्हणतो, नाही देणार आणि कुंकवाचा करंडा घेऊन तो तिथून पळायला सुरुवात करतो. तेव्हा इथे सावित्रीसुद्धा लहान मुलांप्रमाणे त्याच्या मागे मागे धावत असते कुंकवाचा करंडा घेण्यासाठी. तेव्हा पारू हसायला लागते आणि म्हणते, काय बोलायचं दोघांना. जाऊबाईसुद्धा अगदी लहान मुलांसारख्या गणूबरोबर खेळतात आणि गणूलासुद्धा किती लळा लागला आहे त्यांचा, तर त्यांना कौतुक वाटत असतं. पण इथे जेव्हा सावित्री गणूच्या मागे धावत धावत तिच्या सासूला धक्का लागतो आणि तिच्या हातातले सगळे तांदूळ आता खाली पडतात, तेव्हा इथे खूपच जास्त चिमणाबाई आता रागवलेल्या असतात. चिमणा म्हणत असते, ए सूनबाई, अगं हे काय चाललं आहे तुझं? आता काही लहान राहिली आहेस का तू? आता मोठी झाली आहेस ना, शहाणी झाली आहेस ना आता, मग शहाण्यासारखी वाग की जरा. लहान मुलांसारखी इकडे तिकडे धावत असतेस, पळत असतेस, काहीतरी पाडत असतेस. अगं जरा तरी शहाण्या मुलींसारखं वाग. ह्या लहान मुलाच्या मागे तू धावतेस, ते लहान आहे, पण तू काही लहान आहेस का? आपल्या घरामध्ये फुलं माळा घेण्यासाठी लोक सारखे येत असतात, त्यांच्यासमोर काय अशी धावणार आहेस तू? अशी इज्जत काढणार आहेस का घरातल्या लोकांची? हे बघ, मला ना तुझं हे वागणं अजिबात चालणार नाही आहे. माझ्या घरामध्ये मी तुझं असं वागणं अजिबात खपून घेणार नाही, कळलं का तुला? तेव्हा इथे लगेचच ती म्हणते, हसायचं खिदळायचं नुसतं, शांत राहता येत नाही का तुला? चल आता ते सगळं आवरून घे आणि यापुढं असं वागायचं नाही, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे सावित्रीला खूप वाईट वाटतं. तेव्हा इथे पारू म्हणत असते, गणू बाळा इकडे ये. हे बघ, तू काकीचा करंडा घेतलास, तुझ्यामुळे काकींना किती ओरडा पडला ना सासूबाईंचा. तेव्हा इथे पारू म्हणत असते, सावित्री नको मनाला वाईट वाटून घेऊ. तेव्हा सावित्री म्हणते, जाऊबाई, माझं काही चुकलं का हो? तेव्हा इथे पारू म्हणते, नाही, तुझं काहीही चुकलेलं नाही आहे. अगं आता गणूच्या मागे धावलीस म्हणून काय झालं? पण कसं आहे, त्या सासू आहेत ना, मग सासूपणा दाखवायला नको. माझ्या घरामध्ये हे वागणं मी खपून घेणार नाही, असं म्हणाल्यानंतर इथे आता सावित्री हसायला लागते. पारू सावित्रीला हसवायचं काम करत असते. तेवढ्यातच इथे आता रखमा बसलेली असते काम करत. तेवढ्यातच तिथे चिमणाबाई येते आणि म्हणते, अहो जाऊबाई, मग उद्याचं नक्की ना? ती म्हणते, हो तर ठरलं तर मग समधी तयारी झाली आहे, पण तू सांग, तुझी सगळी तयारी झाली का? तेव्हा चिमणाबाई म्हणते, नाही हो जाऊबाई, मला काही येता येणार नाही आहे. मी तुमच्याबरोबर शिदा पाठवते ना. उद्या तुम्ही देवदर्शनाला जाणारच आहात ना, तेव्हा तुम्ही घेऊन जा. तेव्हा रखमा म्हणते, जाऊबाई, मला ना तुमचं काही कळतच नाही बाई. अहो 2-2 सुना आल्यात तुमच्या, तरीसुद्धा तुम्हाला काही घर सुटत नाही आहे. सारखे आपल्या घरामध्ये कामं करत असता. अहो आता त्या दोघीजणी आहेत ना, सगळी जबाबदारी टाका ना त्यांच्यावरती आणि चला ना तुम्ही आमच्याबरोबर देवदर्शनाला. ती म्हणते, नाही नको गं, घरामध्ये कामं असतात. मी तुझ्याबरोबर शिदा पाठवते, तेवढा तुम्ही घेऊन जा. तेव्हा इथे रखमा म्हणत असते, बरं ठीक आहे, नेईन म्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुनांचे जास्त लाड करू नका.
सुना नाही तर डोक्यावरती नंतर मिऱ्या वाटतात. सासू बघितले रे बघितली की सुना अशा चळचळ चळचळ कापायला पाहिजेत. असं राहून दाखवा ना तुम्ही. तुम्ही कशाला सुनांचे लाड करता. असं इथे आता रखमाने चिमणाला सांगितल्यानंतर चिमणा तोच विचार करत असते आणि ती आता म्हणत असते की मला असंच वागलं पाहिजे. त्यानंतर ज्योती बाहेर आलेला असतो. ज्योती म्हणत असतो, सावित्री लवकर इकडे ये. दादा, आऊ, अहो लवकर इकडे या, बाहेर या. बघा मी काय घेऊन आलोय. तेव्हा सावित्री म्हणते, आले वाटतं. आणि ती आता बाहेर बघायला जात असते. तेवढ्यातच लगेच चिमणाबाई म्हणते, काय गं लगेच कुठे चाललीस? नवऱ्याने आवाज दिला तशी लगेच पळत पळत चाललीस का? आणि भाकऱ्या कधी होणार? न्याहारी कधी जाणार रानामध्ये? अगं तिथे माणसं काम करतायत, वाट बघतायत आणि तुझ्या अजून भाकऱ्या झाल्या नाही का? तेव्हा इथे लगेचच चिमणाबाई म्हणते, आवाज दिला नवऱ्याने तशी चालली दुमदुमत बाहेर. चल जा तिकडे आणि आधी भाकऱ्या कर जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती आनंदाने आवाज देत असतो, पण सावित्री काही जात नाही. कारण तिच्या सासूने सांगितलेलं असतं आधी भाकऱ्या करायच्या, अजिबात बाहेर जायचं नाही. कारण तिला सुनांना धाकामध्ये ठेवायचं असतं, त्याच्यामध्ये तिला आनंद मिळत असतो. त्यानंतर इथे आऊ येते आणि म्हणते, काय रे ज्योती, काय झालं? सावित्री सावित्री बाहेर उभा राहून इतक्या जोरजोरात ओरडतायस. अरे बाबा, लोक ऐकतील ना, काय म्हणतील? बायकोला इतक्या जोरजोरात का बोलवतोय हा? तेव्हा ज्योती म्हणत असतो, अगं आऊ, तुला माहिती आहे का, हे बघ, माझ्या मास्तरांनी मला आहे ना हे पुस्तक गिफ्ट दिलं आहे, म्हणजे बक्षीस दिले, बक्षीस. कारण का मला चांगले मार्क पडले ना, त्यामुळे मला बक्षीस म्हणून हे पुस्तक दिलेलं आहे. तुला माहिती आहे आऊ, त्यांनी मला सांगितलं की मी खूप हुशार आहे म्हणून. मी असाच अभ्यास केला पाहिजे, मी खूप मोठा होईन, काहीतरी चांगलं करेन, असं माझ्या मास्तरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं आणि मला लगेचच हे पुस्तक बक्षीस म्हणून दिलं. तुला माहिती आहे, याच्यामध्ये मोठमोठ्या माणसांविषयी माहिती आहे, जे गाजून गेलेली माणसं आहेत ना, म्हणजे शेक्सपियर वगैरे, त्यांची माहिती आहे याच्यामध्ये. तेव्हा आता ज्योती बाहेर जे काही बोलत असतो, सावित्री सगळं काही ऐकत असते आणि पटापट पटापट भाकऱ्या पण करत असते. आणि तेव्हा इथे आता पारू आपल्या मुलाची म्हणजे गणूची इथे दृष्ट काढत असते. त्याची दृष्ट काढते आणि चुलीमध्ये टाकते. गणू लगेचच पळून जातो. तेवढ्यात तिथे सावित्री आलेली असते. सावित्री म्हणते, जाऊबाई, मी काय म्हणते, आपण आज गोडाचा शिरा केला तर सगळ्यांसाठी. तेव्हा पारू म्हणते, अगं बाई, गोडाचा शिरा का? नाही, गोडाचा शिरा करूया समद्यांसाठी, पण मी काय म्हणते, ज्याला आवडतो आणि ज्याच्यासाठी करताय त्यांना विचारलंत का? तात्यासाहेबांना विचारलंत का गोडाचा शिरा खाणार का म्हणून? तेव्हा ती काहीच बोलत नाही. ती म्हणते, बघा जाऊबाई, तुमचं हे असं असतं, विचारायचं पण नाही, असं काही सांगितलं का आपलं गप्प बसायचं. तेव्हा ती म्हणते की आज आहे ना यांना बक्षीस मिळाले शाळेमध्ये, सरांनी म्हणजे मास्तरांनी त्यांचं खूप जास्त कौतुक केले. तेव्हा लगेचच पारू म्हणते, अगं बाई, हो का? म्हणजे बक्षीस मिळालं का तात्यासाहेबांना? मग ही तर खूप आनंदाची बातमी आहे. चला चला, म्हणजे आता गोडाचा शिरा हा बनलाच पाहिजे. घ्या घ्या बरं, रवा वगैरे घ्या, गोडाचा शिरा लगेचच बनवूया, समद्यांचंच तोंड गोड केलं पाहिजे, नाही का? तेव्हा इथे ज्योती पुस्तक वाचत बसलेला असतो. तेव्हा सावित्री वाटीमध्ये गोडाचा शिरा घेऊन येते. पण ज्योती आता रागवलेला असतो, तो काही लक्ष देत नाही. तेव्हा ती असं करत असते, हातातल्या बांगड्या वाजवत असते, पण तरीसुद्धा ज्योती काही बघत नाही. तेव्हा लगेचच ती जाते आणि तिथे जे कपिलेचं म्हणजे मूर्ती आहे तिच्याबरोबर बोलत असते. ती म्हणते, कपिले, आज मालकांचं माझ्याकडे लक्ष नाही आहे. तेव्हा लगेच ज्योती म्हणतो, ज्यांना माझं कौतुक नाही त्यांच्याकडे लक्ष काय द्यायचं? तेव्हा सावित्री म्हणते, कौतुक नसतं तर तुमच्यासाठी गोडाचा शिरा केला असता का? तेव्हा इथे लगेचच ज्योती म्हणतो, एवढंच जर कौतुक असतं ना, तर मगाशी जेव्हा मी तुम्हाला आनंदाने हाका मारत होतो ना, तेव्हा येऊन माझं कौतुक केलं असतं, पण माझं कौतुकच नाही आहे. तेव्हा ती आता रागवलेली असते. ती म्हणते, आता कसं बोलायचं? लगेच ती म्हणते, काय हाय तरी काय ते एवढं पुस्तकात? यांच्यापेक्षा तर माझं पुस्तक छान आहे. माझ्या पुस्तकात किती चित्र आहेत. तेव्हा ज्योती म्हणतो, काय पुस्तकात चित्र आहेत म्हणून काय माझ्यापेक्षा भारी झालं का? हे पुस्तक कुठलं आहे माहिती आहे का? राईट्स ऑफ मॅन, म्हणजे पुरुषांचे अधिकार. तेव्हा ती म्हणते, काय राईट्स ऑफ मॅन म्हणजे फक्त पुरुषांचे अधिकार आणि स्त्रियांचे अधिकार? याच्यामध्ये स्त्रियांच्या अधिकाराबद्दल काहीच लिहिलेलं नाही आहे का? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, सांगण्यामध्ये गल्लत झाली. याच्यामध्ये असं लिहिलं आहे की राईट्स ऑफ मॅन म्हणजे मानवी अधिकार,
पुरुषांचे आणि स्त्रियांचे दोघांचे सुद्धा अधिकार. ती म्हणते, हे बघा, तुम्ही एकच काहीतरी सांगा, याच्यामध्ये पुरुषांचे अधिकार आहेत की स्त्रियांचे अधिकार आहेत की मानवी अधिकार आहेत. तेव्हा तो म्हणत असतो, याच्यामध्ये आहेत ना मानवाचे काय अधिकार आहेत ना माणसांचे, ते याच्यामध्ये लिहिले. ती म्हणते, वय का, मग याच्यामध्ये स्त्रियांच्या अधिकारामध्ये माझ्या मैत्रिणींबद्दल, राधा रमाबद्दल काही लिहिलं आहे का हो? त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं असेल असं काही लिहिलं आहे त्याच्यामध्ये? असा प्रश्न सावित्रीने विचारल्यानंतर ज्योती आता सावित्रीचं बोलणं ऐकतच राहतो.